बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ठवका आढावा। भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची बिनविरोध निवड झाली आहे। मंगळवारी भाजप मुख्यालयात ही घोषणा करण्यात आली। पंतप्रधान मोदींनी त्यांचं पुष्पहार अर्पण करून स्वागत केलं। मोदी म्हणाले, भाजप हा असा पक्ष आहे जिथे लोकांना प्रश्न पडेल की मोदीजी इतक्या लहान वयात मुख्यमंत्री का झाले। ते सरकारचे प्रमुख झाले। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी भाजपचा कार्यकर्ता आहे, पण मला वाटतं की नितीनजी माझे बॉस आहेत, मी एक कार्यकर्ता आहे। यापूर्वी नवीन यांनी दिल्लीतील भगवान वाल्मिकी मंदिर, गुरुद्वारा बांगला साहेब आणि झेंडेवालन मंदिराला भेट दिली आणि पूजा केली। 45व्या वर्षी नवीन पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत। त्यांच्यापूर्वी अमित शहा यांची वयाच्या 49व्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली होती। सोमवारी भाजप मुख्यालयात अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली। इतर कोणत्याही उमेदवारानं अर्ज दाखल न केल्यानं नवीन यांची बिनविरोध निवड झाली। 14 डिसेंबर 2025 रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली। भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी भारत माता की जयनं आपल्या भाषणाची सुरुवात केली। ते म्हणाले, पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही पंतप्रधान मोदींचे देशासाठीचे काम पाहिलंय। तुम्हाला पाहून आम्हाला हे शिकवलं आहे की जे लोकांच्या भावनांशी जोडले जाऊ शकतात तेच महान बनतात। महानगरपालिकेच्या निकालाने भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलं असलं तरी महायुतीमधील अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईत भाजपचं नुकसान झालं असून त्यांच्या खराब स्ट्राईक रेटचा परिणाम युतीच्या जागांवर झाला, अशी तक्रार राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे। दुसरीकडे महापालिकेच्या रणनीतीसाठी शिवसेनेकडून राहुल शेवाळे दिल्लीत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। दिल्लीत शेवाळे यांची भाजप नेत्यांसोबत बैठक होणार आहे। राज्यातील भाजप नेत्यांच्या मते मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेची कामगिरी निराशाजनक राहिली आहे। एकनाथ शिंदे यांनी हट्टाने जास्त जागा लढवल्या, पण त्या प्रमाणात यश मिळवता आलं नाही। जर भाजपने या जागा लढवल्या असत्या तर स्वबळावर 100हून अधिक जागा जिंकता आल्या असत्या, अशी भूमिका या नेत्यांनी दिल्लीत मांडली आहे। मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट सर्वाधिक असून त्याखालोखाल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा क्रमांक लागतो, तर अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट सर्वात कमी राहिलाय। दुसरीकडे मुंबई महापालिकेचा निकाल लागल्यापासून फोडाफोडीच्या भीतीने शिंदे गटाने आपल्या 29 नगरसेवकांना मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये ठेवलंय। भाजप नेत्यांनी शिंदेंच्या या हॉटेल पॉलिटिक्सवरही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दरम्यान या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी आणि सत्तेचा वाटा ठरवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे दिल्लीत पोहोचले आहेत। तिथं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीत महापौर पद आणि पालिकेच्या तिजोरीवर चाव्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असून त्यासाठीचे आवश्यक संख्याबळ जमवल्याचं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज स्पष्ट केलं। काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात ही भाजप नेत्यांची विधानं म्हणजे हवेतील पतंगबाजी असल्याचा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला। काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून चंद्रपुरात काँग्रेसची सत्ता स्थापन करणं आणि तिथला महापौर बसवणं ही आमची प्राथमिकता आहे। त्यासाठी आवश्यक संख्याबळ मिळवल्याचं काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। चंद्रपुरात कुणालाही तोडफोड करणे, नगरसेवक पळवणे यासाठी स्कोप नाही, त्यामुळे कुणीही काहीही विधानं केली तरी काँग्रेसचाच महापौर होणार असं सांगत वडेट्टीवार यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढली। भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्याही संपर्कात असल्याचे संकेत वडेट्टीवार यांनी यावेळी दिले। चंद्रपुरात जनतेनं काँग्रेसला कौल दिला असल्यानं तिथं जनतेला अपेक्षित असा काँग्रेसचा महापौर होणार असं वडेट्टीवार म्हणाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 नगरसेवक निवडून आलेत। राज्यात महाविकास आघाडी आल्यानं या नगरसेवकांना चंद्रपुरात सोबत घेण्याबाबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी सांगितलं। महापौर पदावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं दावा केला, हा त्यांचा अधिकार आहे। सर्वच गोष्टींबाबत शिवसेना पक्षातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू असल्याचं वडेट्टीवार म्हणाले। चंद्रपुरात काँग्रेस निष्ठावंत आणि अनुभवी नगरसेवक यांना महापौर बनवावं अशी भूमिका आहे। नागपुरात पत्रकारांशी संवाद साधत असताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महापालिकेबाबत भूमिका मांडली। मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय मार्ग 19 आणि 20 जानेवारी रोजी मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला असून याची अधिसूचना पालघर जिल्हाधिकारी यांनी गुजराती भाषेत काढली, ही सुरुवात आहे। पालघरपासून गुजरातीचा शिरकाव करण्यात येतोय। भाजपचा मुंबईत महापौर होणार म्हणजे कुणाच्या इशाऱ्यावर मुंबई चालणार हे स्पष्ट आहे, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। वकील असीम सरोदे यांनी उद्याच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंकडून पक्ष आणि पक्षचिन्ह काढून घेतलं तर त्यांचे महत्त्व कमी होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मूळ शिवसेना अधिक बलवान होणार असल्याचा दावा केलाय।
विशेषतः शिवसेनेचे मॅटर सुप्रीम कोर्टात 37व्या क्रमांकावर असल्यामुळे ते सुनावणीसाठी रीच होणे कठीण असल्याचंही ते यावेळी म्हणालेत. त्यामुळे उद्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सुनावणी होणार किंवा नाही याविषयी साशंकता आहे. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर उद्या सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू होणार आहे. या प्रकरणी सलग 2 दिवस युक्तिवाद ऐकून घेतले जाणार आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ या महत्त्वपूर्ण प्रकरणावर सुनावणी घेणार आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने उद्यापासून सुरू होणारी सुनावणी अंतिम असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे आता हे प्रकरण लवकरच निकाली निघणार हे स्पष्ट झालंय. या पार्श्वभूमीवर असीम सरोदे यांनी एका पोस्टद्वारे या खटल्यावर प्रकाश टाकला आहे. असीम सरोदे म्हणाले, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी रीच होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न, जर एकनाथ शिंदेंकडून पक्षचिन्ह आणि शिवसेना नाव काढून घेतलं तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटतं शिंदे सेना भाजपमध्ये विलीन होईल आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्त्व एकदम कमी होईल. शिंदे सेनेतील अनेक जण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील आणि मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी बृहन्मुंबई महानगरपालिका महापौरपदावर शिवसेनेच्या दाव्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की 23 जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात होती आहे. या निमित्तानं बीएमसीमध्ये शिवसेनेचा महापौर असावा अशी शिवसैनिकांची इच्छा आहे. मात्र शिंदे यांनी हे देखील स्पष्ट केलं की शिवसेना जनादेशाच्या विरोधात कोणताही निर्णय घेणार नाही. त्यांनी आठवण करून दिली की बीएमसी निवडणूक शिवसेना आणि भाजपनं युतीत लढवली होती. ज्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपनं एकत्र निवडणूक लढवली आहे तिथं महायुतीचाच महापौर होईल. महाराष्ट्रामध्ये बीएमसीसह 29 महानगरपालिकांमध्ये 15 जानेवारी रोजी निवडणुका झाल्या होत्या आणि 16 जानेवारी रोजी निकाल लागला होता. बीएमसीच्या 227 जागांपैकी भाजपला 89 आणि शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या होत्या. महापौर पदासाठी बहुमताचा आकडा 114 आहे. यासाठी भाजपला शिंदे गटाच्या 25 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज असेल. निकालानंतर शिवसेनेनं आपल्या 29 नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये थांबवलंय. मात्र पक्षाचं म्हणणं आहे की नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये ओरिएंटेशन कार्यशाळा आयोजित केली जाते, जेणेकरून त्यांना देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीच्या कामकाजाची माहिती दिली जाईल. भाजप आपल्याच नगरसेवकांवर पाळत ठेवून त्यांचे फोन टॅप करत असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही बोचरा टोला लगावलाय. एकनाथ शिंदे ब्लॅकमेल करून स्थायी समिती पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना महापौर पदापेक्षा स्थायी समितीत जास्त रस आहे असं ते म्हणाले. मुंबई महापौर पदासाठी कुठल्याही परिस्थितीत तडजोड करू नका, महापौर पदावरचा दावा सोडू नका असा आदेश भाजपच्या दिल्ली हायकमांडकडून देवेंद्र फडणवीसांना गेल्याची माहिती आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे भाजपचा महापौर पदावरील दावा सुटणार नाही, पण अशा प्रकारे ब्लॅकमेल करून काही दुसरे पदरात पाडून घेता येईल का असा शिंदेंचा विचार आहे. त्यांना स्थायी समिती रस असतो. जिथे पैशाचे किंवा ठेकेदारीचे घोटाळे केले जातात तिथं या लोकांना रस आहे असं संजय राऊत म्हणालेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने हॉटेल पॉलिटिक्स सुरू केले तर भाजपने त्यांच्या नगरसेवकांना 10 दिवस मुंबई न सोडण्याचे फरमान काढले आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भाजपच्या प्रत्येक नगरसेवकावर वॉचडॉग ठेवलेले आहेत. त्या भागातील कार्यकर्त्यांना नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते घरी असले तरी त्यांच्यावर लक्ष ठेवलं जाते. भाजपचे नगरसेवक आणि हॉटेलमध्ये असलेल्या शिंदेंच्या नगरसेवकांचे फोन टॅप केले जात आहेत असा दावा संजय राऊत यांनी केलाय. रश्मी शुक्ला नसल्या तरी प्रक्रिया तीच आहे. भाजप आपल्या स्वतःच्या नगरसेवकांचे फोन टॅप करत आहेत असंही संजय राऊत म्हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागलेल्या शिंदे गटाच्या समाधान सरवणकर यांनी भाजपवर थेट निशाणा साधलाय. भाजपनं मदत न केल्यामुळे माझा पराभव झाला. माझ्या विरोधात विरोधी 2 पक्षांच्या पक्षप्रमुखांची मुलं प्रचार करत होती, पण भाजपच्या एकाही नेत्याने मला मदत केली नाही. उलट माझा प्रचार करू नका असा अपप्रचार ते करत होते असं सरवणकर यांनी म्हटलंय. समाधान सरवणकर हे शिंदे गटाचे बडे नेते तथा सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांचे सुपुत्र आहेत. ते मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 194 मधून निवडणुकीच्या रिंगणात होते. ठाकरे गटाच्या निशिकांत शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर आता त्यांनी आपल्या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरलाय.
ते म्हणाले, माझ्या प्रभागात माझ्या विरोधात 4-5 आमदार प्रचार करत होते. विरोधी बाकावरील 2 पक्षांच्या पक्षप्रमुखांची मुलं माझ्या मतदारसंघात प्रचारात उतरली होती. त्यांचं मुख्य टार्गेट मी होतो. त्यानंतरही मतदार माझ्यासोबत उभे राहिले, पण माहीम विधानसभेत मला भाजपची कोणतीही मदत झाली नाही. भाजपचे विशिष्ट एक पदाधिकारी होते. त्यांनी सर्वांना सांगितले की यांना मदत करू नका. आपल्याला काहीतरी आले असल्याचा मेसेज त्यांनी व्हॉट्सअपवरून व्हायरल केला. त्यामुळे आम्हाला माहीममध्ये कुणीही मदत केली नाही. व्हॉट्सअप चॅटमध्ये लिहिण्यात आलं होतं की आपल्याला यांचे समाधान सरवणकरांचे काम करायचे नाही, आपल्याला त्यांचा पराभव करायचा आहे, असं ते म्हणाले. विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे गेटवे ऑफ इंडिया असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमध्ये केलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाढा वाचताना आगामी काळात राज्यात गुंतवणुकीचा महापाऊस पडेल आणि त्यातून तब्बल 35 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. गेल्या दशकात महाराष्ट्राने सातत्याने 10% अधिक विकास दर राखलाय. याच गतीने राज्याची वाटचाल सुरू राहिल्यास निर्धारित उद्दिष्टाच्या 2 वर्ष आधीच म्हणजेच 2030 पर्यंत महाराष्ट्र $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं उद्दिष्ट गाठू शकेल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 10 ते 12 वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जात असून यातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळणार आहे. राज्यात सध्या 3री मुंबई हे नवे क्षेत्र वेगानं विकसित होत आहे. नवी मुंबई विमानतळ परिसरामध्ये एज्युसिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यासारखे अद्ययावत प्रकल्प उभारले जात आहेत. या क्षेत्रासाठी जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं असून दाओसमध्ये अनेक महत्त्वपूर्ण करार करण्यात आले आहेत. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.